त्याशिवाय कमी वेळात आलो. अगं तुझ्यापासून थोडं सुद्धा दूर व्हावंसं वाटत नाही मला. तुम्ही माझ्या एवढे वेळ झाला फार वेळा झाले. थोडं सुद्धा तुझ्यापासून दूर व्हावंसं वाटत नाही मला. एवढं प्रेम चांगलं नाही म्हणतात. का बरं? नाहीतर ना पृष्ठ लागेल कुणाची तरी. आणि महाशय हाताला जरा पोटा पाण्याचा विचार करा. त्यासाठी तर तुझं आयुष्य पडलंय. हे कारुण्य, हे सौंदर्य उपभोगण्याचे हे दिवस. केवळ तू आणि मी असतात. दोघांनी एकमेकांच्या बाहुपाशात असत. कुणाची भीती नको, कुणाचा अडसर नको. दिवस उगवावा सुगंधित वाऱ्यावर आणि रात्र यावी रुपेरी चांदणे. आणि या रुपेरी चांदण्यामध्ये शब्द व्हावेत ओंकार आणि स्पर्श व्हावा पुष्कार. सर्वांगातून रोम बोलत राहावे. फक्त आणि फक्त वनिता वनिता वनिता. ही दोन्ही शरीर वेगळी अशी राहूच नाहीत. एकमेकात मिसळून जावी कायमची. आणि चला तू मला मी तुला So
कळी कोवळी साजिरी गोजिरी चिंबवण्यास ती घेत अंगावरी तू मला मी तुला नाही कळले कधी खरंच होईल तुझ्या सौंदर्याला सुगंध आहे. माधुरी आहे. लागलात परत काव्यात बोलायला. अहो जरा आता पोटा पाण्याचा विचार करा. चला मला ना आता स्वयंपाकाला लागू दे. तुमच्या नादी लागून मला नाही जमायचं. जेवलेच पाहिजे का? मग बघ खिडक्या बंद करून येतो. आता यावेळी हा आत्ता अहो पण कोणी पाहिल ना. कोण पाहतंय? नाना माई बाहेर गेलेत आणि नानानं तर सकाळपासून तोंड काळ गेले. पण तरी सुद्धा ना एक माणूस टकमक पाहते तुमच्याकडे. कोण ग? तर कोणीच नाहीये. लबाड खुदकन गालात हसून हसतय बघा. कोण? गुपचूप सारं ऐकतोय. कोण? इथं तर कोणीच दिसत नाहीये. या 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 इथे. जे वनिता क्षणमातृत्वाचा ओंजळीत माझ्या
वनिता, अगं आपलं बाळ केव्हा येणार ग? काही महिन्यांनी. काही महिन्यांनी काय? केव्हा एकदा पाहिली कसं झालंय मला. लवकर आण ना आपली. हो, आता ते माझ्या हातात आहे का? ठीक आहे, मी त्याची प्रतीक्षा करीन. पण काय ग, हं? बाळ जेव्हा पहिल्यांदा येईल तेव्हा मला काय म्हणेल? टॅव! हे काय ग? अरे, daddy नाही का म्हणणार? अगदीच कसे हो तुम्ही बालिश आहात. हो, एवढंसं ते उलविलस बाळ लगेच बोलायला कसं लागेल ते? अगं, बाळ येताच मी त्याला मांडीवर घेणार, त्याच्यासाठी गाणं म्हणणार. हं? आडवय फाडकली, बाळाच्या काखेला कुरकली, पारगेला रागानं. काय झालं? अगं, बाळानं मुती गेली. चला, तुम्ही पण ना शी बाबा. अगं, बाळ येणार या कल्पनेनं माझ्या सर्वांगाचं मोरपीस झाले होते. पण माझ्या मनात मात्र वेगळीच हुरहुर दाटली का ग? की सासूबाई या बाळाचं स्वागत कसं करतील या विचाराने. अगं, बाळ येताच मी पेढे आणणार, बँड वाजंत्री ताशे वाजवणार मी त्याच्यासाठी. तुम्ही आनंदाने बेहोश व्हाल. पण काय? सासूबाई कसं स्वागत करतील या बाळाचं? अगं, आनंदानच. बाळ कोणाला नको असतं का? पण माईंची मला खूप भीती वाटते. मी माईंना आवडत नाही. असं कोणी सांगितलं तुला? हो, कोणी सांगायला कशाला हवं? या घरात आल्यापासून पाहतेय मी, माझ्याशी नीट बोलत नाही. मी काही काम केलेलं सुद्धा त्यांना आवडत नाही. त्या माझा आणि माझ्या बाबांचा कायम उद्धार करत असतात. त्या दिवशी तर माझ्या बाबांना रात्री अपरात्री घराबाहेर काढलं. मला सुद्धा जेवायला दिलं नाही माईंनी त्या दिवशी. शेखर, मला सुद्धा वाईट वाटलं ग. पण तुम्ही गप्प बसा. अक्षर बोलला आहे. अगं, आईला बोलायचं म्हणजे नका बोल. ती तुमची आई आहे. पण मी कोणीच नाहीये का हो तुमची? वनिता, फळाचे तरी किती प्रकार. तांदळात मुद्दाम खडे टाकून मला ते निवडायला लावतात. आमचे 2 मीठ टाकून माझा उद्धार करतात. पहाटे 4-5 वाजता उठवतात आणि मला पाणी आल्यानंतर धुतात. शेखर, माई माझ्या बाबांना मला कायम घालून पाळून बोलतात. माझा अपमान करतात. हो, अंघोळीला जर गरम पाणी दिलं ना तर म्हणतात की भाजून मारतेस की काय मला. थंड पाणी दिलं तर म्हणतात सर्दी होऊन मेलीस तर सुटेल एकदाची. शेखर, माई माझा खूप छळ करतात हो. अगं, हे मला माहित नाही का? पण मी हा असा नोकरी नाही, काम करता नाही. कुठे घेऊन जाऊ मी तुला? मी माझे पती, पण तुमच्याशी बोलायची सुद्धा चोरी झाली आहे मला. रात्री मुद्दाम कामाला गेले. पाय घाबरलं. तुमच्याशी कुठे बोलावं तर मला खालून पडून बोलतात. शेखर, मग तुम्हीच सांगा ना मी काय करायला हवं? सांगा ना शेखर. मलाही वाईट वाटतं. पण तुम्ही काय बोलणार? शेवटी ती तुमची आई आहे. तिला तुम्ही उलटून कसं बोलणार नाही का? असं नाही ग. पण मग कसं सांगा ना. किती केलं ना तरी मी वाईट, माझे बाबा वाईट. प्लीज वनिता, अशा आनंदाच्या क्षणी या विषयावर बोललंच पाहिजे का? आनंद, लग्नाच्या सप्तप्रसंगी ना होमकुंडात ना मुलीचा आनंद जाऊन टाकला होतो. आणि मुलीच्या गळ्यात ना काळ्या मनांचा हा फास अडकून ना नवऱ्या मुलामागे फरफडत नेला जातो.
अनिता, आयुष्यभर तोंड बंद करून जगायचं, भावना मारून जगायचं, इच्छा मारून जगायच्या. हे बघ, आई काही बोलली असली तरी मी आहे ना. तुमचाच एक आधार आहे मला, नाहीतर माझ्या आयुष्याला काही अर्थच नसता होत. अनिता, हे बघ, तो आधार तर तुला कायमचाच असणार आहे. खरंच शेखर? हो, अगदी खरं. तुझ्या शपथ. बाई 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 बाई, सिनेमा झाला का बाई? सिनेमा झाला, माझ्या घराचा सिनेमा झाला. तुला नाही का प्रवेश झाला की घराचा सिनेमा होणार? नको बसा तुम्ही. काय गे टवळे, हा? माझ्या कवळ्या पोराला सारखं सारखं जवळ घेऊन बसतेस, शोभत का तुला? आई, गप्प बस रे, तुला काय कळतं? अगं, माझ्या पोराला जर हाडा मासाचा ताप आला तर त्याला औषध पाणी कोण करील? तुझा तो भिकटा दाबा. माई, कोण कोण बोलतेस? अगं, मी दोघं तरुण आहे. त्यांनी या वयात प्रेमाच्या गोष्टी करायच्या नाही तर केव्हा करणार? तुझ्या माझ्या वयाच्या झाल्यावर का? हो? मी नव्हते तिच्या वयाची. हा? आम्ही काही लग्न केलंच नाही. हा? अहो, ही अशी फेर जर माझ्या सासूने बघितली असती ना, तसं मुसळाने मारलं असतं मला, मुसळाने. काय हो? कशी होती तुमची आई? हा, आठवतंय ना? अगं, या दिवट्याचा जन्म झाला ना, तरी आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघून साधं हसलो पण नव्हतो. मी तर तुझ्या तोंडाकडे पाहून आजपर्यंत केव्हाच हसलो नाही. माझ्या मुलीच्या तोंडाकडे पाहून कोणाला हसू येईल? काय? मी माझी म्हैस, हा? आणि मग तुम्ही कोणा? रेडकू? बाई गं, बाई जमले ग, बाई जमले जमले. तू काय ऐकत बसलीस? मी काही तर कीर्तन नाही सांगत आहे. आज जा, काहीतरी खायला घेऊन ये जरा मला गोडा गोडाचं. कमाला झालंय बाई मला. जा. आई, हे तुझं फार होतं या. गप रे, तुला काय कळतंय घातलं? हा? अति होतंय म्हणे. अरे, सुनेला मला बघायची आहे, तुला नाही. शाणा. अरे, हे सगळं करते काय? माझ्यासाठी करते, माझ्या स्वार्थासाठी. तुझ्यासाठीच करते ना सगळं? माझ्यासाठी? मग? अरे बाबा, ऐक जरा माझं, ऐक शांतपणे. हे बघ, परक्या करून आलेल्या या पोरीवरती वचक कसा ठेवायचा हे मला चांगलं समजतं. हा. अरे, जरा का डोक्यावरचा पदर खाल्ला आणि थोबाड उघडलं की आयुष्यभर खाली मान घालून चालावं लागेल. माझ्यासारखं. नको बसा जरा. जरा मला माझ्या पोराशी बोलू द्या. हा, बोल. शांत बसा. तू बोलत बस, मी आज जातो. तू बस म्हशीसारखी रोहन करीत. काय? मी म्हणेस काय? हे बघ बा, मी हे जे जे काही करते ना ते सगळं तुझ्या भल्यासाठी करते. अरे, शेवटी जन्मतात ते तिची. हा? हे बघ, आता लग्न ठरवताना मी किती ताणून धरलं होतं, म्हणून तेवढं सगळं मान पान देणगी मिळाली की नाही? मग एवढं ताणून धरलं ना, म्हणून तिच्या बापान ते अंगठी नव्हते केलं तरी. आता काय देणार होता भिकारडा? आता हे सगळं काय मी घालून मिरवणार आहे की मी घेऊन वर जाणार आहे? तुझ्यासाठी जाईल ना सगळं. पण सारखं छळायचं म्हणजे? हे बघ, पायातली वाहन पायातच ठेवायची असते, तिला देवघरात नाही ठेवायची. काय रे, तुला आठवतंय काय जरा? लग्नात काय ठरलं होतं? तिच्या बापाने घर विकायचं आणि तो पैसा तुला द्यायचा. दिला? पण ते त्यांच्या मृत्यूनंतर. म्हणला तर म्हातारा 100 वर्ष जगतोय की 200 वर्ष जगतोय कुणी बघितलं नाही. आणि त्याच्यातच त्याचं डोकं फिरलं तर द्यायचं ना कुणाच्या तरी दुसऱ्याच्याच नावावरती घर करून. मग बस हात तोडत. माझं काय बाबा? चला, झालं तर तुझाच फायदा होईल. म्हणजे बघ, झालंच ना, प्रगती चांगला लाखांचा मालक होशील हो, लाखांचा. आता
आधी तू थोडं मनावर घे. समजुतीच्या 4 गोष्टी सांग तिला. गोडी गुलाबीनं कानावर घाल. हा? हा. हे सगळं तुझ्यासाठीच करते ना बाबा मी. आता काय मी जाताना वर घेऊन जाणार आहे काय? आहे ना बाबा लक्षात सगळं? बोलशील ना बायकोशी नीट? हा? पहिल्यासारखा खाली म्हणाल नको. नीट बोल. हा? समजून तिथं सांग सगळं. प्रत्येक वेळेस नावावर करून घ्यायचंय तुझ्या. हा. पक्का चॅप्टर आहे. अजून काय थोडा थोडासा करते. कधी सांगितलं? शिरा काय मस्त वास सुटलाय. होय रे तू ये. बस 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 माझी बायको बस 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 ये बस बस तू पण बस 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 ये बस बाबा बस 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 बसा बाबा नवरा बायको बसा. आणि हे बघ दोघांनी मिळून खावा. हा घे घे खा खा. पण माई तुम्हाला भूक लागली. अगं झालं माझ्या हाताने काय करून बसलीस. मी खाईल काहीतरी नंतर. तुम्ही दोघांनी मिळून खावा. हा खा खा. आणि चहा लागला तरी सांग मी करून आणते. हा सुनबाई कसं आहे ना मी बाई आता अशी हो हट्ट्या तोंडाची. जे मनात येईल ते बोलते. पोटात काही ठेवत नाही हो. हा. तू मनावर नाही हा घ्यायचं. हा खा खा. म्हणे मी चहा करते नोकऱ्याचं. हा तू पण खा. हा खा. आणि जरा ते धंद्याचं बघ. धंदा पण करायला हवा. आज कुठं 2 पैसे हातात असतील तर उद्या धंदा करशील ना. होय की नाही? हा जरा एवढं बोल. मी चहाचं बघते. हा खावा खावा दोघं जण खावा. शेखर माईंना काय झालं? काय झालं? माझं काही चुकलंय का? तुझं काय चुकलं? मग माई अशा एवढ्या गोड का बोलत होत्या? आता माझी आई मुळात आहेच गोड. बरं ते जाऊ दे. आज मला तुझ्याशी एका वेगळ्या विषयावर बोलायचंय. बोलू? बोला ना. ये आणि बस तर. आधी शिरा. मला नको. तुम्ही खा. हे काय? एक ग्लास नवरा बायकोनं वाटून खायचा असतो. सुख दुःख सुद्धा वाटून घ्यायचीच असतात. तेच मी सांगणार आहे. आधी शिरा तर खा. बर. हे. शेखर एक बोलू तुम्हाला? बोला. असंच कायम माझ्यावर प्रेम करत राहा ना. तू वेडी आहेस का? तुला माझ्यावर शंका वाटते का? तसं नाही हो. नानांचं या घरात काहीच चालत नाही. माई उठसूट माझ्यावर तोंडसूक घेतात. शेखर या घरात फक्त तुमचाच आधार आहे हो माझा. तो आधार तर तुला कायमचाच असणार आहे. बरं ते जाऊ दे. आता मी सांगतो ते. हे बघ आता मी बाबा होणार. आणि मी आई. मी धंद्यात पडायचं ठरवलंय. खरं? अगदी खरं. पण भांडवलाचा प्रश्न आहे. हो आपण कुठेतरी कर्ज करू. हे बघ ते कर्ज काढणं त्याचं व्याज फेडणं नकोसं वाटतं मला. मग तुझ्या बाबांनी मनावर घेतलं तर? शेखर हो आता काय राहिले माझ्या बाबांकडे? जे काही होतं ते सगळं काही तुम्हाला देऊन टाकलं. हो गेल्याच महिन्यात मोठ्या कष्टानं तुमच्यासाठी ब्रेसलेट अंगठी करून दिली. आता काय उरलंय त्यांच्याकडे?
इथं बोलव. आणि ते घर ते घर आपण विकून टाकू. नाही नाही, बाबा मान्य आहेत. ते इथे राहायला तयार होणार नाही. डोंबलाचा धंदा सुरू करतो मी. हो पण तुम्ही तुमच्या हिमतीवर का करत नाही धंदा सुरू? पण घर विकायचं नाही. तसं म्हणजे मला माहित होतं माझ्या इच्छेविरुद्ध तू निर्णय घेणार हे माहित होतं मला. शेखर, हे बघा तुम्ही तरी मला समजून घ्या. हो ते घर सुद्धा तुमचंच आहे. पण तुझा बाप मेल्यावर शेखर, बाप मरत नाही तोपर्यंत मी बेकार. शेखर, बस झालं, खूप बोलला. हो माझे वडील मरावे आणि त्याच्यानंतर ते घर विकून त्या पैशावर धंदा सुरू करणार. पण ही एवढी मदत गेली तुमची. वनिता, हे तू मला शिकवायला लागलीस. हो जर असेल ना अंगात हिंमत, असेल जर पौरुषत्वाला अंगात, तर स्वतःच्या हिमतीवर का धंदा सुरू करत नाही? स्वतःच्या सासऱ्याच्या पैशावर का डोळा तुमचा? वनिता! साऱ्या बाजूने तिरस्कारले होते, तरी सुद्धा तुमच्या पायावर डोकं ठेवून विसावत होते. तुमच्या आईचे शिव्याशाप खात होते, तरी सुद्धा तुमच्या छातीवर डोकं ठेवून निर्धास्त झोपी जात होते. पण आज कळलं मला शेखर, ते पाय ना पोकळ होते आणि छाती दगडाची होती, दगडाची. तुम्ही फसवे आहात, फसवे आहात तुम्ही, फसवे. मुखवटा वावरून वावरताय तुम्ही. वनिता, लक्षात ठेवा, बाबांकडे काही मागण्या इतपत माझ्यात बळ नाहीये आणि त्यांच्यात तेवढी शक्ती सुद्धा नाहीये. खरंच नाहीये. आणि हो, आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या बाबांपासून पैसेच काय, पण यापुढे फुटकी कवडी सुद्धा मिळणार नाही तुम्हाला. बरं का सुनबाई, चमडी काढली की दमडी मिळेल. आणि चमडी कशी काढायची ना हे चांगलं कळतं हो मला. माई, हो लहानपणीच माझी आई देवाघरी निघून गेली. तेव्हा आईची माया काय असते हे मला नाही ठाऊक. माई, हे बघा, तुम्ही माझ्यावर आईसारखं प्रेम करा. मी देवासारखी पूजा करेन हो तुमची. पण माई, माझ्या बाबांना असं छळू नका हो. खरंच माझ्या बाबांना असं छळू नका माई. मी वाटलंच मी पाया पडते तुमच्या. मी पाया पडते, पण माझ्या बाबांना असं छळू नका. हे बघ, मला एकच माहितीये, तुझ्या बापाचं घर विकायचं आणि माझ्या पोराला पैसा आणून द्यायचा, बस. पण माई, माझे बाबा तयार नाही होणार. उघड्यावर पडतील होते. अगं इथे या म्हणावं आमच्या आश्रयाला. बाबा मानी आहेत, ते नाही तयार होणार नाही. मग आता माझं सुधार. आजपासून तुझं जेवण बंद. माई, बघूया किती दिवस उपाशी राहते ना, ती बघूया आपण. हा आई, हे तुझं फार होतंय. ए गपरे, फार होतंय. पहिल्यासारखा नुसता गप्प उभा राहिलायस. ऐकलंस ना, आजपासून तुझं जेवण पूर्णपणे बंद, म्हणजे बंद. माई, आणि आता मला बोलायला वेळ नाहीये. आई, आपण बोलूयावर. मी सांगितलं ना मला बोलायला वेळ नाहीये म्हणून. पण माई, हे बघ, मला बाहेर जायचं. आता तू ठरव, तुला आई हवी आहे की बायको हवी आहे. काय म्हणजे आता बायको हवी असेल ना
बाई, या नात्याने बांधला जातो आणि लग्न झाल्यावर मुलीनं मात्र सगळी नाती तोडून द्यायची असतात. हा कुठला न्याय? मग त्यांनी कोणाच्या आशेवर जगायचं? कुणाच्या आशेवर नवऱ्या मागे परगावी निघून जायचं? पत्नी म्हणजे अर्धांगी, सुखदुःखाची सोबती, समान हक्क. मग का असा छळवात मांडला जातो तिचा? का छळवात मांडला जातो? वनिता, तुझ्या डोळ्यात पाणी? नाही नाही, ते डोळ्यात ना कचरा गेला होता. मला फसवतेस तू. जाऊ दे. आणि हे काय, तू तू इन्स्पेक्टर झालास? हो वनिता, बेकार होतो म्हणून कोणी मुलगी देत नव्हतं मला. टोचून बोलायला चांगलंच जमतं की तुला. खोटं बोलतोय का मी? अगं माझी परिस्थिती बेकारी आडवी आली म्हणून तर तुझ्या बाबाने विरोध केला ना आपल्या लग्नाला. जाऊ दे ते. हे बघ, झालं गेलं, आता आपल्याला विसरायला हवं. कसं विसरता येईल वनिता? अगं काही काही जखमा हृदयात खोलवर गेलेल्या असतात की भरून येता येत नाहीत. म्हणून काही जखमांच्या वेदनांनी आयुष्यभर असं विव्हळत राहायचं नसतं राजेंद्र. तुझं हे खरंच आहे. तुम्ही स्त्रिया म्हणजे झाडांच्या रोपट्यांसारख्या. एका ठिकाणाहून उकळून दुसऱ्या ठिकाणी जरी लावलं तरी तेथील खत पाण्याशी तुम्ही एकरूप होता. अरे, कारण ना आम्हाला अगणित चोचीची भीती असते. बरं ठीक आहे, कशी आहेस तू? तशी म्हणा सुखातच असणार. सासूच्या मायेनं कौतुकाला दिवस जात नसेल आणि नवऱ्याच्या प्रेमाच्या पाशात तुझी रात्र संपत नसेल. साऱ्या कवी कल्पना असतात त्या. म्हणजे वनिता, तू या घरात सुखात नाहीस? नाही नाही, अरे असं कुठे म्हणाले मी? तू माझ्यापासून काहीतरी लपवते आहेस. अरे बाबा, खरंच काही नाही. मी इथे खूप सुखात आहे. हे बघ वनिता, अगं मी मागचं सारं काही विसरून गेलो आहे. पत्नी म्हणून तू मला नाही मिळालीस, पण बहीण म्हणून तरी तू मला हवी आहेस ग. राजेंद्र, हो वनिता, अगं माझ्या प्रेमात यापूर्वीही पाप नव्हतं, आताही नाहीये आणि यानंतरही नसेल. दुर्दैवाने आपलं लग्न नाही होऊ शकलं, नाही संसार करू शकलो, पण निदान भाऊ म्हणून मायेचे कुंकट का घालले वनिता? मला सांग, कसल्या संकटात आहेस तू? अरे राजेंद्र, अरे मी खरंच इथे खूप सुखात आहे. अरे 3 वेळा पोटभर जेवते, राजाच्या राणीसारखी राहते. माझी सासू तर ना आईसारखं प्रेम करते माझ्यावर. वनिता, माझ्यापासून लपून ठेवशील तर आयुष्यभर पश्चातापाची वेळ येईल तुझ्यावर बघ. अरे काय बोलतोयस तू हे राजेंद्र? तुझं आपलं काहीतरीच. बरं मला सांग, ते जाऊ दे सगळं. तू तू सध्या कुठे असतोस? अगं इथेच पोलीस स्टेशन वरती आजच हजर झालोय. खरंच मला तर ना खूप आनंदच झालाय बघ. हो, म्हटलं पहिले पेढे मी तुला द्यावेत. अरे वा. मी माझ्या हाताने पेढा भरणार आहे तुला. अरे पण हे काय? कुणी पाहिलं तर काय म्हणते? बहिणीला पेढा भरवायला भीती नसते कोणाची. चल तोंड उघड बघू. हा काय? बाई 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 जमा 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 डोळे फुटले का रे माझे हे बघताना? बाई बघितलं शेखर, अरे डोळे फाडून बघ जरा. पेढा ठरवण्याचा कार्यक्रम अगदी राजरोसपणे चालू आहे हो. अरे बघत काय बसलास पहिला? विश्वास होता ना तुझा?
बोंबाबोंब करून उपयोग नाही. त्या सुनेचा छळ केला ना, या आरोपाखाली सर्वांना अटक केली. तू फक्त तक्रार दे माझ्याकडे बघ. करशील रे बाबा, करशील. आम्हाला अटक करशील, हो करशील. हा? या बाईने कट रचलाय. आम्हाला तुरुंगात टांबायचं आणि तुझ्या सोबत पळून जायचं. जरा माणसासारखं बोलत आला. तू चालायला लाग माझ्या घरात आधी. मोनिका, ह्याला घराच्या बाहेर काढ. नाहीतर ह्याच्या पर्यंत चांगलं होणार नाही बघ. सांगून तो त्याला बाहेर काढ. हो, माई तुम्ही शांत व्हा. राजेंद्र प्लीज तू जा आता इथून. अगं पण तुझा इथे छळ होत असतं ना. हे बघ राजेंद्र तू प्लीज जा इथून. नाही वनिता, अगं तुझा होणारा छळ माझ्याकडे लेखी हाताने कळ. बघ या सर्वांची कशी ढेंडा काढतो ती. नाही राजेंद्र, हे बघ मला माझ्या वडिलांची आणि या घराण्याची अब्रू अशी पेशीवर नाही सांगायची. अगं पण एक दिवस ना हे सगळे जीव घेते तुझा. कळतंय का तुला काही? किडे पडले तुझ्या तोंडात ते. हा? अरे मी तिच्यावरती आईसारखं प्रेम करते आणि मी जीव घेणार आहे तिचा. हा तिचा नवरा किती प्रेम करतो तिच्यावरती. विचार एक शब्दांत तरी बोलतो का? विचार ना तिला, विचार. माई माई अहो, तुमचा काहीतरी गैरसमज कसला झाला. गैरसमज? आई सुखाई देवी ग. याचं वाटोळं कर ग, याचं वाटोळं कर. आई तुम्ही अगदी शांत व्हा. ही बाई ना फारच नाटकी दिसते. तिला खरोखर आता पोलिसांचा हिंगा दाखवायलाच पाहिजे. राजेंद्र तू तू आता कृपा करून शांत हो आणि जा इथून. अगं पण ऐकलं सुनबाई, आजपर्यंत या तुझ्या सासूला या नांदळच गावात एका शब्दात कोण कधी बोललं नाही. आणि माझे कसे धिंडाणे काढते ते. वनिता, तू चल माझ्यावर पोलीस स्टेशन वाटते. कुठं? हा? कुठं? पोलीस स्टेशन हा? अरे हा नांदळच गाव आहे ना, बोंबलून इथं गोळा करीन. आणि या गावचे पोलीस पाटील आहेत ना, संतोष खोटन, त्यांना सुद्धा इथं बोलवीन. काय समजलास तू? माई माई शांत व्हा ना तुम्ही. राजेंद्र मी पाया पडते आता तुझ्या, जा इथून. अगं पण हे बघ मी माझं पाहून घेईन पण तू जा इथून. अगं पण तुझ्या भविष्यात तरी हे माझ्या भवितव्याचा विचार करण्याचा तुला काय आधार? सांग ना काय अधिकार आहे? हे बघ माझ्यावर जरी हात उगारला ना तरी तो माझा नवरा आहे. माझ्यावर चिडली, माझ्यावर रुसली ना तरी ती माझी सासू आहे. तू कोण माझा? काय? मी कोण? ठीक आहे, जातो मी. पण लक्षात ठेवा सगळ्यांनी, सोडणार नाही कोणाला. चल. चल निघ. आला मोठा. पाहिलंस पोरा, पाहिलंस कशी रंगेल बाई आहे ती. बापाचा पैसा आणायला नको, पण या पोलिसासोबत रंगढंग उधळायला हवे. माई माई अहो, खरंच तुमचा काहीतरी गैरसमज झालाय हो. हे बघा राजेंद्रशी माझा कुठल्याही प्रकारचा संबंध नाहीये हो. हो तो इन्स्पेक्टर झाला म्हणून तो मला पेढा देत होता. आणि स्वतःच्या हाताने भरू लागला. उद्या तोच हात तुझ्या खांद्यावर टाकेल. इथे पुढे पुढे. शेखर तुमचा विश्वास नाही का माझ्यावर? आता तरी कुठे आहे माझ्यावर विश्वास? घर विकून धंदा करावा म्हटलं तर काय म्हणतेस? वैरा, जरा थांब. तिला ना चांगलीच बघून घेते मी आता. थांबच तू. माई माई अहो, आई. माई माझं ऐकून तरी घ्या. आईचा इंगा. शेखर अहो, तुम्ही पण असं का करताय? माझे बाबा पैसे देत नाहीये त्याचा राग माझ्यावर करताय का? तर आहेच. पण आज जे पाहिलं, शी, पत्नी म्हणून स्पर्श करायला सुद्धा मला लाज वाटते. शेखर. लाज वाटते. शेखर तुमचा विश्वास नाहीये का हो माझ्यावर? बोला ना शेखर, तुमचा विश्वास नाहीये का माझ्यावर? नाही नाही नाही. शेखर हो, पती पत्नीच्या नात्याला जोडणारा एकमेव दुवा म्हणजे विश्वास असतो. आणि तो जर तुटला ना तर संसार कोलमडून पडतो. संसार? कसला संसार? आणि तुझा माझा संसार? हो हो हो, तुमचा आणि माझा संसार. आज बोलणार आहे मी, आज बोलणार आहे.
कारण मला पुन्हा कधी इथे बोलता येईल असं वाटत नाही, म्हणून मी बोलणार आहे. शेखर, तुम्ही असा काय छळवत मांडलात माझा? सांगा ना. हो, मी बंधू प्रेमाचे, माझ्या आई वडिलांचे, माझ्या सगळ्या सोयऱ्यांचे सारे पाश तोडून मी इथे आले. ते कशासाठी? तुमची दासी म्हणून, हे बाहुली म्हणून. बोला ना शेखर, बोला. हो, काय छळवत मांडला तुम्ही असा माझा? बोला ना. ते म्हणतात ना, दुर्गुण सापडे ना आणि काही पिळे ना, अशी अवस्था झाली तुमची. मग काय एखाद्यावर असे घाणेरडे आरोप केले जातात, जसे आज माझ्यावर केले जातात, अगदी तसे. आता हिला चांगला जिंगा दाखवते. तुरु तुरु तोंड बोलते काय तुझं? थांब, चांगलीच शिक्षा देते आता हिला. बघच कशी वटणीवर आणते ती. माई, काय माई? माई, हे काय आहे सगळं? हे रूप आहे ना, रूप. हे वेड लावताय ना सगळ्यांना. नाही बाई, माई, मी पाया पडते तुमच्या. हे बघा, माझ्या मनात कुठल्याही प्रकारचं पाप नव्हतं. राजेंद्र सहज आला होता. फक्त पोलीस झाल्याची मला आत्महत्याची बातमी द्यायला आला होता बाई. माई, शेखर, तुम्ही तरी बोला ना. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? शेखर, बोला ना. माई, मी कुठल्या परीने समजावून सांगू तुम्हाला? कुठल्या परीने? अगं, आम्ही काय तुझ्या बापाकडे काय इंद्राचा ऐरावत मागितला होता की स्वर्गाचं राज्य मागितलं होतं? अगं, साधा ते भिकारड घर विकून साधा पैसा मागितला होता, तो पण नाही ना जमला. पण बाई, माझे बाबा बेघर होतील. ए बाबा, आणि मी कसं काही बोलू त्यांना असं? अरे बाईला, अरे किती वेळा तेच ऐकायचं तिचं? अरे मुसाड्या, धर तिचे हात. नाही. धर म्हणते ना शेखर. शेखर, खबरदार पुढे आणतो. शेखर, तिथेच थांबा. शेखर, पुढे येऊ नका. माई, माझ्या जीवावर उठते. माई, काय करते? सोडा. मागितला होता का? माझ्या पोरासाठी साधा पैसा मागितला होता ना? त्याला जरा धंदा उभा करायचा होता, पण नाही. शेखर, सोडा. शेखर,
विचारी मना तूच शोधून रघुवीर समर्थ ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा हे दुनिया माया जाल मनुजा जाग जरा अलवावरचं पाणी केव्हा मोठी होईल तारे जमिनीवरती उगा शोधिसे आकाशातील तारे ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा हे दुनिया माया जाल मनुजा जाग जरा हसून काय चाललं सगळं हे? नमस्कार नमस्कार इन्स्पेक्टर साहेब. अहो साहेब, तुमच्यासारख्या कर्तबगार अधिकाऱ्याची नेमणूक आमच्या इथं झाली हे आमचं आम्ही भाग्य समजतो. हो पण तुम्हाला कसं काय कळलं सगळं? ओ इन्स्पेक्टर साहेब, तुमच्या अगोदरचे कांबळे इन्स्पेक्टर होते ना, त्यांना या गावातील सर्व खबरी आम्हीच पोचवायचो. अच्छा. अहो माझं नाव, मी दैनिक रिमकीचा पत्रकार मनोज सुकात्मे. आणि या मा- गावातील सर्व अतृप्त आत्म्यांना तृप्त करण्याचं काम करतो मी. अच्छा, म्हणजे तुम्ही पोलिसांची खबरी आहात तर. नक्कीच परफेक्ट ओळखलं. तुमच्या खात्याला सहकार्य करणं आणि त्याच्यामध्ये आमचा स्वतःचा फायदा करून घेतलं म्हणजेच एका दगडात दोन पक्षी मारतो आम्ही. हो साहेब, या गावातील सर्व माहिती आमच्याकडे गठीत आहे. साहेब, राग म्हणू नका. साहेब राग मानू नका. तुम्ही पहिल्यांदा एकदा या गावातून नाना कामेंटकरांच्या घरातून येऊन गेलात. हो, तुम्हाला कसं सगळं कळलं? अहो साहेब, या गावातील आमच्या नजरेतून एकही गोष्ट सुटत नाही. आता म्हणाल नाना कर्मेकरांच्या घराच्या संदर्भात, तर नाना कर्मेकरांच्या घरातली सर्व माहिती आमच्याकडे गठीत आहे. अच्छा. हो, हो साहेब, नाना म्हणजे देव माणूस, परंतु त्यांची बायको वस्तात बाई. तुम्ही एक काम करा, मला त्या घराबद्दल सगळी सविस्तर माहिती हवी आहे. जरा तुम्ही दोघांनी पण ती मिळवा आणि या माझ्याकडे. काय साहेब, तुम्ही कोणतीच चिंता करू नका. तुम्हाला सर्व माहिती आम्ही पोहोच करतो. ठीक आहे, यात येऊ मग मी. या तुम्ही. हे सुखात्मे, बोला ना. माझा अंदाज खरा ठरला. यांना कशाला पाहिजे नाना कामेटकरांच्या घरातली माहिती? आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला काम मिळालं बघ. एक आपल्या पोटापाची सोय झाली, बस झालं. चला तर. नक्कीच, चला तर. पाणी केव्हा मोठी होईल तारे जाग जरा हे दुनिया माया जाल मनुजा जाग जरा हसू नको तू सावध व्हा रे मनुजा जाग मनुजा जाग हसू नको तू सावध व्हा रे मनुजा जाग मनुजा जाग
आणि मातीत मिळून सारे गेले. आई, अगं वनिताची तोंडाची आग होते ग. मग तुला वेदना होतात? पण तिला तिच्या वडिलांना तिच्या बाबांना समजलं तर काय करील तो? काय करील? पोलिसात जाईल, तक्रार करील. छे! अरे असं काही करणार नाही तो. अब्रुदात माणसं ती असं काही करणार नाही. काय नाही शेखर, तू कशाला घाबरतोस? उद्या तुझी बायको गेली तर मी गेलोय नाही ना? माझी पोरगी देईन तुला. पोरगी देशील रे बाबा. वरदक्षिणेचं काय? मी जीवनाला पोरगी देताना वरदक्षिणा. हे बघ, माझ्या पोरग्याचा भाव अजून आहे तसाच आहे. तुला जमणार असेल तर बघ. माई, ती तर तू जिवंत आहे. बापाचं घर विकलं नाही तर खट्टीशी मरे. आई, मी सगळं करते ते बाबा तुझ्यासाठीच रे. आता माझ्या गौऱ्या गेल्या नसणार, मी घेऊन जाणार आहे वर सगळं. हे बघ माई, माझ्या भल्याचं मत बघू पण वनिताची तडफड बघवत नाही ग मला. हो नाही बघवत आहे मासा कर. बाहेरून दाराला काडी लावून घे. काय अगं पण 2 दिवस झाले आज. आपण अन्न सुद्धा दिलं नाही तिला. माझ्या म्हणण्याप्रमाणे वागली ना तर आता चांगलं जेवण करून वाटते तिला. ए बाबा चल, मला जरा बाजारात जायचंय. चल माझ्यासोबत. कशासाठी माई? कशासाठी काय? काल राहते वहिनींनी त्यांच्या 4 साड्या दाखवल्यात मला. अशी माझ्या अंगाची आग झाली. मला तशाच साड्या हव्यात. तू चल माझ्यासोबत. चल चल घेऊन ये साड्या. हे माई, हा मला धोतर, कोट, टोपी, घेऊया. लंगोट घेशील ना? याला तू जाणार नाही. चल 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 जाऊन या बाजारात. खरं? हो खरंच चल. काय झालं तुझे लंगोट आहेत ना? कोण म्हणतंय? पडले हो. एवढी मोठा आहे? शेखर असा का छान म्हणलात तुम्ही माझं अग्निपाणी बंद करून काय मिळालं तुम्हाला? बोला ना शेखर. शेखर मी उपाशी आहे हो. मला खूप भूक लागली आहे शेखर. शेखर माझा नाही पण निदान आपल्या बाळाचा तरी विचार करा शेखर. भुकेने व्याकुळ होऊन तडफडता येते. शेखर मी पाया पडते तुमच्या. वाटल्यास मी भीक
काय बोलायचंय? मी जाणं असं कुणालाही वाटत नाही. अगदी तुम्हाला सुद्धा नाही. असं कोणी सांगितलं तुला? कोण सांगायला कशाला पाहिजे? हो, माझा किती छळ मांडला आहात तुम्ही. जनावरांना सुद्धा ना असं कोणी छळत नाही हो. असं माझा छळ मांडलात तुम्ही. माझ्या तोंडाची हाताची नुसती नाही होतीये. पण त्यासाठी धड औषध नाही, ना खाणं पिणं नाही, डॉक्टर सुद्धा नाही. उलट माझं अन्न बंद केलं तुम्ही. शेखर, मग सांगा ना, मी कोणतं पाप केलंय हो, म्हणून त्या पापाची मला एवढी मोठी शिक्षा दिली जाते? बोला ना शेखर. बाबांचं घर विकायला तयार झाली असती का तर हे झालंच नसतं. त्यांना बेघर करून मी कशी जगू शेखर? त्यापेक्षा मग मरण पत्करेन मी. मला वाटतं तेच तुझ्या नशिबात आहे. हो, मग असं मांजरानं उंदराला छळून मारण्यासारखं का मारताय मला? एकदाच काय ते मारा ना. त्यापेक्षा ना मला विष आणून द्या. नाहीतर माझा गळा दाबून जीव घ्यायचा. पण मला एकदाच संपवून टाका. म्हणजे मी सुटेच तरी. मलाही वाईट वाटतं बघ, पण तू ही हट्टाला पेटली आहे. बाबांना असं बेघर करून कसं जगू मी? सांगा ना शेखर. मग अशीच कितपत मार. शेखर, शेखर, शेखर. शेखर.
वनिता, राजेंद्र, तू इथे कशा आलास? तुला भेटायला. तुला सांगितलंय ना मी एकदा की मला भेटायला इथे येत जाऊ नकोस म्हणून. बहिणीला भेटायला बहिणीची परवानगी घ्यावी लागते. अरे पण घरात किती गजबतात याचा विचार केलास का तू? मला फिकीर नाही त्याची. मला या घराच्या दुष्टचक्रातून सोडवायचे तुला. हे बघ राजा, अरे मुलगी ना सासरचा उंबरठा ओलांडते ना, तो तिच्या मृत्यूनंतरच. वनिता, जा तू राजेंद्र, जा इथून. वनिता अगं माझं ऐक. फक्त 4 ओळींची तक्रार दे मला. आणि काय होईल ते? माझ्या नवऱ्याला, माझ्या सासूला अटक होईल, माझ्या बाबांना मनस्थ होईल. कदाचित ते हा धक्का सहन सुद्धा करू शकणार नाही. वनिता, वनिता, अगं हे काय तुझ्या तोंडावरती जखमा? ते होय. अरे ते मी ते भाजडी भाजत होते ना. खोटं बोलतेस तू वनिता. चुकून झालं ते. वनिता खोटं बोलतेस तू. अगं माझं ऐक. फक्त 2 ओळींची तक्रार दे. मी ओळखतो, जाणतो तुझा या घरात ना छळ होतोय, पण तुझ्या तक्रारीशिवाय मी काही करू शकत नाही वनिता. अगं प्लीज माझं ऐक ना गं, प्लीज ऐक माझं. राजा, हे बघ, माझ्या सोबतीला ना मी आता अश्रू घेऊनच जगणार आहे. आता ना तेच प्यायचं आणि जगायचं असं ठरवलंय. वनिता, हे बघ राजा, मी सुखी व्हावी असं तुला वाटतं ना, अगं त्यासाठीच तर जीव तुटतोय ग माझा. मग एक काम कर. हे बघ की यापुढे या घराचा उंबरठा कधीही ओलांडू नकोस. वनिता, खरे खरेच ना मुलींनी मरायचं असतं. नशिबी असेल तर भोगायचं असतं. राजेंद्र, माझी शपथ आहे रे तुला. तू जा इथून पण आणि पुन्हा कधीच येऊ नकोस. तू जा इथून. राजेंद्र, प्लीज जा इथून. राजेंद्र, राजेंद्र, अरे तुझ्या प्रेमाची मी कधी कदर केली नाही. तू जेव्हा लग्नाचं विचारलंस मला, तेव्हा मी धाडस दाखवलं नाही. आणि आता भाऊ म्हणून माझ्या मदतीसाठी धावून आलास, तर मी तुझी मदत सुद्धा स्वीकारू शकत नाही. कारण राजेंद्र, मी दुबळी आहे रे. मेलेलं मन आहे माझ्या हृदयात. त्या देवाने सुद्धा ना असं दाटून ठोकून हृदय बनवलेलं माझं. अरे आपण स्त्रियांना स्वतंत्र अस्तित्वच नाही का? आम्ही केवळ दासी, उपभोगण्याच्या वस्तू नाही का? मुलांना जन्म घालणारा मानव नाही. पण आता ना कुठेतरी आवाज हा उठवलाच पाहिजे. अन्यायाविरुद्ध ना उभं राहिलंच पाहिजे. हो, उभं राहिलंच पाहिजे. बेटी, बेटी वनिता, बाबा, बेटा, बाबा, कशी आहेस ग तू? होय, माझा कोकळा. बेटा, कशी आहेस ग? ठीक आहे बाबा. अगं कोणी अगं तुझ्या तोंडावर जखमा. बाबा, माझं जाऊ दे हो. तुम्ही या हो. या, बसा.
तरी काय जपायचं? अगं त्याची राख केव्हा होते हेच माहित राहिलंय. बाबा अगं पोरी, माझं एकटंच जीवन काय जीवन आहे ना. अगं, क्षणाक्षणाला तुझी आठवण येते. आठवणींचा अगदी महापूर लोटतो ग. वाटतं पोरी धावत यावं आणि तुला खुशीत घ्यावं. आणि पोरी तुझे ते बोल ऐकतच राहावेत ग. अगं पोरींची लग्न करून देव त्याला सासरीत पाठवण्याची शिक्षा का बरं देतो काही कळत नाही ग. आता या गोष्टींचा विचार करत राहणार असेल. माझ्या अपमानाचं काही नाही. त्या रात्री मध्यमरात्री मला घराबाहेर काढलं. पण पोरी आज या इथं मी परत आलो का केवळ माझ्या एक चिमणीसाठी, माझ्या एक कोकरासाठी ग बाळा. बाबा 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 मला इथे नाही राहायचंय बाबा. बाबा तुम्ही घेऊन चला ना तुमच्या बरोबर मला. चला ना बाबा, मला नाही राहायचंय इथे आता बाबा. पण तुला असं कसं करता येईल ग? अगं तुझं पण लग्न झालंय ना. नाती पोटी तोडतो. आई बापापासून मुलीला तोडलं जातं ते कसलं लग्न बाबा? अगं पोरी, आपली संस्कृती आहे ना ग ती. संस्कृती, रीतिरिवाज, धर्मशास्त्र हे असल्यानं कुठल्याही बंधनात आता मला नाही राहायचंय बाबा. नाही राहायचंय बाबा. बाबा मला कोणी नको. मला सासू सासरे नको, मुलं बाळा नको, संसार नको. बाबा मला फक्त आणि फक्त तुम्ही हवेत बाबा. वनिता भेटती. पोरी वनिता. बाबा चला ना मला घेऊन. कुठं येणार पोरी तू? आपल्या घरी बाबा. नाही पोरी, आता लग्न झालंय. हेच तुझं घर. सासू सासरे, नवरा, हेच तुझे सारे देव आहे. देव की राक्षस बाबा? वनिता, बाबा चला ना. मला तुमच्या बरोबर राहायचंय. मला इथे एक क्षण देखील नाही थांबायचंय बाबा. तेव्हा ब्राह्मणांच्या समोर अपयशाच्या साक्षीनं बांधलेली ही रेशीम गाठ अशी नाही तोडता येत का पोरी? पण तेच फासला आता माझा गळफास पडायला लागलेत बाबा. माझ्या बरोबर आल्यानं ते तुझ्या गळ्यातील गळपास सुटणार आहेत का ग? पोरी, पण बाबा हे काळे मणी यांना माझ्यापासून दूर करायचंय. नकोच मला हे आता. बाबा तुम्ही चला ना मला घेऊन. मला तिथे एक क्षण देखील नाही राहायचंय बाबा. अगं ते काळे मणी दूर करशील ग, पण माझ्या बरोबर येऊन काय करशील? मी आहे तोवर आधार आहे. माझ्या माघारी काय? कोणाच्या आधाराने जगशील ग?
अगं या समाजातील लांडगे तुला सुखासुखी जगू देणार नाहीत का पोरी? चला ना. अगं मुलींच्या जातींचे लग्न करून त्यांना त्या माहेर सासरी पाठवण्याची शिक्षा त्या बापाला का देतो काही समजत नाही का? मुलीच्या जातीची वेळ या बापाच्या घरी जन्माला आली ना तर ती वाढते फुलते बहरते सासरच्या मंडपावर. याचा अर्थ मग होय. कसा सांगू याचा अर्थ? फार खोल आहे का याचा अर्थ? पोरी, मुलगी सासरच्या उंबाट्या बाहेर पडते ना केवळ आणि केवळ मखरावरून 4 कांडेकरांच्या कांडावरून किरडी भरूनच का पोरी? काय बोलताय? काळजाचा दगड करून बोलतोय. आता माझ्या पायात बरी नाहीये, या छातीत ताकदच नाहीये ग पोरी. आणि अशा परिस्थितीत तुला कुठं घेऊन जाऊ ग पोरी? बाबा, आता मला कोणाच्या तरी आधाराची गरज आहे. पिकलं पान केव्हा पडेल याचा भरोसा नाहीये. येतो मी. सांभाळ का स्वतः. बाबा, घर झोपलेलं झाड फांदी फांदी जीव पाड भावबंध माया येतात त्याच्या मनाची कवाड लेख माहेराचं सोनं लेख सौख्याचं क्षण लेख पासरीची गुण अंगणी पैंजण लेख चैतन्याची चांदण लेख रंगाचं शिंपण लेख गंधर्वमान लेख परक्याचे घाण बाबा फुटतो आतून आला गोठलेला क्षण शुभमंगल